कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मालन, झाली का सगळी तयारी? होय अक्का, स्वयंपाक सगळा झालाय, फक्त आता खीर तेवढी करायची राहिली बघा. सूर्या आणि पोरी येतच असतील इतक्यात. अक्का, तुम्हाला खरं सांगू का, मला काय तो पोरगा पसंत पडलेला नाही बघा. अहो कसला आहे तो पोरगा, ढीगभर सोन्याचं दागिनं चढवून ठेवले ते अंगावर. काय ते त्याचं ध्यान, जसं काय बेंद्राचा बैल सजीवलाय. आता आपली धनू हा वाईट जाडसर आहे, पण आपल्या धनूसारखी दुसरी पोरगी नाही बघा. हवं तिच्यासाठी लय चांगला पोरगा मिळू शकतोय, पण बघितलं ना मालकांनी तिच्यासाठी कसला पोरगा आणलाय ती. मला बी तसंच वाटतंय ग, पण काय करणार. शालन, बर, मी जाऊन बघते बाहेर. त्यासनी काय पाहिजे ते. तेजू, तू जरा खिरीसाठी खोबरं खवायला घेतीस का? आणि मालन, आपलं भांडण चालू आहे, लक्षात असू दे. अक्का, समधी लोक म्हणतात ती एका घरात एकीमेकीशी गोड बोलणं अवघड असते, पण मला तर ही भांडणच अवघड वाटायला लागले बघा आता. शालन, आले, मी बघते बाहेर. वय तेजू, एक काम करशील, एवढं काजू बदाम चिरून ठेवशील? हा, मी जरा येते. हा, चालायचं म्हटलं ना की हळूच पावलं टाकत असतेस, बोलायचं म्हटलं तरी हळूच तोंडातनं शब्द फुटतात. तुझे हात मात्र लय भासा 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 चालायला लागले का? अरे हो, भाऊ येणार आहे नाही का तुझा? मग बरोबर आहे, भावाचा पाहुणचार चाललाय वाटतं. मी काय म्हणतो, त्याला खायचंच असेल तर त्याचा इकत घेऊन खाईल की तू. इकत कशाला? दुकान आहे मेवण्यांचं आमच्या, पण दुकानातलं घेऊन परवडणार नाही त्याला. अहो असं काय बोलताय? माहेरची माणसं येणारा कुठल्याही मुलीसाठी आनंदाचा क्षण असतो. त्यांचा या घरात नीट पाहुणचार व्हावा असं कुठल्याही बाईला वाटतं. शेवटी मी या घरात सुखी आहे हेच दाखवायला झटते ना. अय, मग नको जटू. तुला कुणी आग्रह नाही केला, आणि तुझ्या भावाला जरी कळलं की तू या घरात सुखी नाही तर काय करणार आहे का तू? काही वाकडं करू शकत नाही तो माझं, कळलं ना? आणि तुला तुझ्या भावाचा पुळका आहे ग, पण आमचं काय? आमच्या बहिणीला आहे का आमचा पुळका? कधी गेलो तुमच्या माहेरी तर होतो का आमचा एवढा पाहुणचार? होतो का? नाही ना? मग तसंच मग तुलाच का एवढा पुळका? काय एवढी उतावळी होत असती बघ. उतावळ नकाऊ. इथून पुढं घरात जे काय बनल ना ते घरच्यांसाठी, कळतंय का? धर्मशाळा उघडली नाही आम्ही. जखम आहे ना, जखम लापवा. नाही तर मागल्या वेळेसारखं आला पट्टी लावून बाबाला दाखवायला, मला लागलो दाखवायचं आहे का नाही? या असला अजिबात करू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची आणि ती 1.25 लाखाचीच ठेवायची. ही सगळी बाग आमच्या 2 मंडळींनी फुलवली बर का. अच्छा, वा, एकदम छान, मस्त. या 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 जावई बापू, तुमचीच वाट बघत होतो. हे शामराव बर का, हे मोठे उद्योगपती आहे, आणि ह्यांचा मुलगा काय म्हणतात ते कुठल्याशा मीडियावर लय फेमस आहे, लय पैशावाली पार्टी आहे. नमस्कार. नमस्कार. हे आमच्याकडे या आमच्या व्यवहाराच्या कामासाठी आले होते. यांनी सहज विषय काढला का आमच्या मुलासाठी काहीतरी चांगलं स्थळ सुचवा. म्हटलं चांगलं नाही, लय चांगलं स्थळ सुचवतो. आमच्या डोळ्यासमोर लगेच
धनुचा चेहरा आला म्हणून तुम्हाला निरोप धाडला. म्हटलं तुमच्या खांद्यावरचं वजन जरा कमी करावं बा. हा अहो डॅडी, बहिणी वजन असतात, जबाबदारी असते. बहिणी म्हणजे ना प्रेम असतं. बहिणी म्हणजे कधीच नाटणारी माया असते डॅडी. आणि अशा बहिणी जर ओझं वाटत असतील ना त्या भावाला, तर त्या बहिणींचा भाऊ म्हणून घ्यायचा कायच अधिकार नाही त्याला. वा 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 वा, बघितलं का श्यामराव, आमच्या जावई बापूंचे विचार बघितले का? एक नंबर, एकदम परफेक्ट स्थळ सुचवलं तुम्ही आमच्या मुलासाठी. मुलगा ही आमची मुलगी तुळजा निंबाळकर. तुळजा सुरेखान जगताप. आता जगताप झाले वा, आमच्या लक्षातच राहत नाही. मुलगा 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 आत आहे. हा पुढचा कार्यक्रम आताच उरकून टाकूया. चला या 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 या. वहिनी, डॅडींनी दाखवलेला फोटो तर वेगळा होता. ह्याच्यात आणि ह्याच्यात किती फरक आहे. माणसाला असं दिसण्यावरून जज करायचं नसतं. माणसाचं नेहमी स्वभाव आणि कर्तृत्व बघायचं असतं. धानू किती गोड दिसते ना गपली. वय बघा की. बरं का पाहुणे, का असेल ते मन मोकळेपणाने बोलायचं. हा, काय अडचण असेल बिनधास्त सांगायची. आणि मी काय म्हणतो, तुम्ही काय ते मोबाईल मध्ये रील रील त्याच्यामध्ये तर बिनधास्त बोलता, आणि इथं कशा पाय कुसबुस करताय. हो डॅडी, पर विषय कुसबुस करण्याजोगाच आहे ना व. काय झालं आम्हाला काही कळलं का? डॅडी, आम्हाला वाटलं होतं पोरगी एकदम बारीक असेल तुमच्या सुनबाईवाणी. ही तर चांगली जाडी निघाली. हा, मला शोभणार पण नाही ही. अहो काय बोलताय तुम्ही पाहुणे? काय चुकीचं बोलतोय? हा, एकदा पोरगीकडे बघा. हिला आमची फसवणूक झाल्याची फिलिंग येते. बायको बद्दलच्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्यात ही कुठंच भीड बसत नाही. आम्हाला बायको कशी अशी एकदम फिट पाहिजे. जोडी कशी एकदम अशी सुपर हिट पाहिजे. यायला असं सोबत रील केलं ना की असे झटक्यान 10,000 20,000 लाईक आणि लव आले पाहिजे होते. हिला बघून माझे फॉलोअर्स मला अनफॉलो करतील. आईला कमेंट मध्ये लिहितील हे फोटो कुठून आणत म्हणून. फसवलं राव. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.